कोलॅबरेटिव्ह 6 सेमिस्टर BA पार्ट 1 BA पार्ट 3 हा जो कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम सुरू आहे, आजचा मला वाटतं हा 5वा दिवस आहे, बरोबर. तर या दिवशी आज आपल्याला जे व्याख्याते लाभलेले आहेत ते आहेत डॉक्टर वर्षा जपे. डॉक्टर वर्षा जपे यांचं तत्त्वावर एक विशिष्ट असं प्रभुत्व आहेच. त्याचबरोबर स्पेशलायझेशन म्हणजे त्यांचं लॉजिक, तर्कशास्त्र या विषयात त्यांची पकड आहे असं म्हणायला आपण हरकत नाही. तर त्यांचा आजचा विषय आहे ईश्वराचे स्वरूप आणि ईश्वराच्या हातात देण्यात येणारी युक्ती किंवा युक्तिवाद. तर मॅडमला मी अशी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद सर. सर्वप्रथम मी आभार मानते की आपण मला ही संधी दिली. शेड्यूलमध्ये थोडासा चेंज आला कारण हा टॉपिक आपण सगळ्यात शेवटी ठेवला होता, पण काही अडचणींमुळे आज आपण हा टॉपिक आज घ्यावा लागला. त्यामुळे मध्ये थोडंसं म्हणजे युनिट 4 मधला हा खरं तर पॉइंट आहे, पण आपण या ठिकाणी तो घेतो आहोत. मला जे देण्यात आलं होतं ते ईश्वर आणि ईश्वराशी संबंधित जे युक्तिवाद आहे त्याशी संबंधित बोलणं किंवा त्यावर व्याख्यान इथे आपण अपेक्षित होतं. आता ईश्वर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सगळ्यात पहिले ईश्वराची व्याख्या नेमकी काय करायची, ईश्वर कोणाला म्हणायचं सांगता नाही येत, कारण अनेक व्याख्या ईश्वराच्या संदर्भात आपल्याला दिसतात. मग अशा परिस्थितीमध्ये हीच व्याख्या बरोबर की तीच व्याख्या बरोबर असा प्रश्न कदाचित येऊ शकेल. पण पुन्हा तेच की बरोबर चूक असं यात नसतं. त्यामुळे या ठिकाणी अनेक व्याख्यांचा विचार हा केला जातो. त्यातला एक म्हणजे तो निर्माता आहे, नियंता आहे, परिपूर्ण आहे, सर्वशक्तिमान आहे, सद्गुणी आहे, कल्याण करणार आहे, अशा अनेक विशेषणांनी ईश्वराचं वर्णन केलं जातं आणि त्याच्या आधारे त्याच्या व्याख्या देण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातो. परंतु या वर्णनाच्या अर्थाविषयी सुद्धा अनेक भेद आपल्याला दिसून येतात. ईश्वर या संकल्पनेचा उगम जो आहे तो मुळात 2 पद्धतीने झालेला आपल्याला दिसून येतो. एक म्हणजे धर्माशी संबंधित, धर्म म्हणजे धार्मिक या अर्थाने गूढ अनुभवातून ईश्वराचा एक उगम झालेला आपल्याला दिसून येतो. आणि दुसरा म्हणजे तत्वमीमांसा जी आहे त्याच्याशी संबंधित, म्हणजे या विश्वाची निर्मिती ईश्वराने केली का, त्याच्या अगोदर अजून काही होतं का, या पद्धतीच्या प्रश्नांनी ईश्वराचा विचार झालेला आपल्याला दिसून येतो. अशा या स्पष्टीकरणाच्या प्रयत्नातून जेव्हा ईश्वर मांडला जातो तेव्हा त्याचं स्वरूप आणि धार्मिक स्वरूप यात भेद आपल्याला दिसून येतो. आता ईश्वराच्या अस्तित्वाबाबत मुख्यत्वे काही युक्तिवाद आपल्याला मांडलेले दिसून येतात. त्यातला सगळ्यात पहिला जो आहे तो आहे सत्ताशास्त्रीय युक्तिवाद. दुसरा जो आहे जगत शास्त्रीय किंवा कारणिक युक्तिवाद. तिसरा जो आहे तो आहे योजनाधारित युक्तिवाद किंवा हेतुवादी युक्तिवाद. चौथा जो आहे तो आहे नैतिक युक्तिवाद आणि 5वा जो आहे तो आहे गूढवादी किंवा साक्षात्कारवादी युक्तिवाद. आता हे एक एक युक्तिवाद आपण स्पष्ट करणार आहोत, बघणार आहोत. आता सत्ताशास्त्रीय युक्तिवाद हा जो युक्तिवाद आहे हा प्रागनुभाविक आहे. तर प्रागनुभाविक याचा अर्थ काय, तर अनुभव न घेताच आपल्याला ज्याचं अस्तित्व मान्य करावं लागेल त्याला म्हणायचं प्रागनुभाविक, अप्रायरी असं त्याला इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. या युक्तिवादाचं म्हणणं काय आहे, या युक्तिवादाचं म्हणणं असं आहे की आपल्याजवळ ईश्वराची कल्पना आहे आणि ही ईश्वराची कल्पना कशी आहे
पूर्ण आहे. त्याच्यामध्ये आपण असा विचार करतो का की हा गुण याच्यामध्ये कमी असेल किंवा हा गुण याच्यामध्ये जास्त असेल? आपण हा विचार करतो. ईश्वर म्हटला की आपल्यामध्ये हे आपोआप विचारात येतं की ही कशी कल्पना आहे? पूर्ण आहे. याच्यामध्ये एकही गुण कमी असणार नाही. आणि यावरून ईश्वराचं अस्तित्व सिद्ध होतं. म्हणजे ईश्वर ही कल्पना पूर्ण केव्हा होईल? जेव्हा त्याच्यामध्ये अस्तित्व हा सुद्धा गुण त्याच्यात असेल, तेव्हाच ते सिद्ध होऊ शकेल. म्हणजे ईश्वर जर पूर्ण आहे किंवा त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत, हे जर आम्हाला मान्य करायचं असेल तर त्याच्यामध्ये अस्तित्व हा गुण असलाच पाहिजे. त्याच्याशिवाय तो पूर्ण ठरू शकणार नाही. त्यामुळे या ठिकाणी अस्तित्व आहे हे या युक्तिवादाच्या अंतर्गत सांगितलं जातं. आता ह्या युक्तिवादाला ना खूप मोठा इतिहास आहे. बऱ्याच शतकांपासून याच्यावर मंथन झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यातलं सगळ्यात पहिलं जे आहे ते 11व्या शतकात सेंट अँस्लेम यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यावर नंतर 11व्या शतकात त्याचं पुन्हा खंडन झालं. देकार्तनी पुन्हा त्याला पुनरुज्जीवन दिलं. त्यानंतर कांटनी पुन्हा त्याचं खंडन केलं आणि हेगेलनी त्याचा पुन्हा पुरस्कार केला. आणि मग पुन्हा फ्रेग, रसेल, मूर यांनी पुन्हा त्याचं खंडन केलेलं दिसून येतं. आता या पद्धतीने जेव्हा याचा विचार होतो, म्हणजे हा खूप जुना आणि याच्या आधारावर मांडण्याचा प्रयत्न करणारे अनेक तत्वज्ञ आपल्याला दिसून येतात. आणि त्याचबरोबर हे अयोग्य आहे किंवा यात या उणीव आहे असं सांगणारे सुद्धा तत्वज्ञ आपल्याला दिसून येतात. आता सत्ताशास्त्रीय युक्तिवादात जो अँस्लेमनी मांडला तो काय होता? तो हा होता की ईश्वराची व्याख्या ज्याच्या अस्तित्वाहून अधिक श्रेष्ठ अशा अस्तित्वाची कल्पना करता येत नाही असे अस्तित्व, असं तो या ठिकाणी करतो. म्हणजे काय आहे की असं अस्तित्व जे ईश्वराहून श्रेष्ठ असेल याची आपल्याला कल्पनाच करता येत नाही. ईश्वर हा सर्वश्रेष्ठ, याच्यावरती आपण जाऊच शकत नाही. असं जर तो असेल तर त्याचं अस्तित्व हे असलंच पाहिजे. कारण जर अस्तित्व नाही असं म्हटलं तर तो परिपूर्णच ठरणार नाही. आणि त्यामुळे अस्तित्वाला महत्व या ठिकाणी अँस्लेम देतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट तो देतो की श्रेष्ठ, त्याच्या इतका श्रेष्ठ कोणीच नाही. तो जितका श्रेष्ठ आहे तितका श्रेष्ठ कोणीही असू शकणार नाही. जिच्याहून श्रेष्ठ अशा वस्तूची कल्पनाच करता येणार नाही तो म्हणजे ईश्वर, हे या ठिकाणी अँस्लेम आपल्याला सांगताना दिसतो. आता जेव्हा असं म्हटलं जातं की जिच्याहून श्रेष्ठ अशा वस्तूची कल्पना करता येत नाही, तर तिथे इम्पॉर्टंट आहे की त्याचं अस्तित्व असलंच पाहिजे. जर अस्तित्व त्या ठिकाणी नसेल तर ते आत्मव्याघाती ठरेल. म्हणजे जेव्हा तुम्ही म्हणताय की तो पूर्ण आहे, पूर्ण याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये सगळे गुण आहेत. आणि जर अस्तित्वच नसेल म्हणजे एक गुण कमी झाला, मग तो पूर्ण कसा राहिला? त्यामुळे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काही असेल तर त्याचं अस्तित्व आपल्याला मान्य करावं लागतं. यानंतर देकार्तनी सुद्धा याच्यावर आपली मांडणी केली. आणि देकार्तनी जी मांडणी केली ती ही केली की संपूर्णपणे परिपूर्ण अशा वस्तूची कल्पना आपण करू शकतो. आणि करतो ना आपण. जेव्हा ईश्वराचा विचार आपल्या डोळ्यापुढे येतो तेव्हा आपण काय विचार करतो की त्याच्यामध्ये कुठलाच गुण नाही असं होऊच शकणार नाही. म्हणजे काय, सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत हे आपण मान्यच करतो. आणि ईश्वर म्हटल्याबरोबर त्या गुणांनी युक्त असणाराच आपल्या डोळ्यापुढे येतो. आणि त्यामुळे संपूर्ण परिपूर्ण असलेल्या व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक अशा घटकाची जेव्हा आपण कल्पना करतो तेव्हा त्याला ईश्वर हे नाव आपण देत असतो. आणि त्याच्यात अस्तित्व असलंच पाहिजे. कारण अस्तित्व नसेल तर पुन्हा मी म्हटलं त्याप्रमाणे तो
एक गुणांनी कमी असेल मग तो परिपूर्ण राहणार नाही. त्यामुळे डेकार्टनी सुद्धा याचा आधार आपल्याला घेतलेला दिसून येतो. आता अस्तित्व हा गुण या तत्वावर सत्ताशास्त्रीय युक्तिवाद आधारलेला आहे. हे आतापर्यंत सगळ्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. आता ही गोष्ट डेकार्टने पण मांडली, अँसलेमनी पण मांडली, पण पुढे जाऊन कांटनी याचं खंडन केलं जे प्रसिद्ध आहे. आता जेव्हा आपण एखाद्या वस्तूचं वर्णन करतो है ना, जेव्हा म्हणतो की एखादं तांबडं फूल किंवा विषारी साप किंवा सुस्वभावी माणूस, आता या पदांनी म्हणजे तांबडा म्हणा, विषारी म्हणा, सुस्वभावी म्हणा, हे जेव्हा आपण वर्णन केलं तेव्हा आपण काय सांगितलं की त्या व्यक्तीच्या ठिकाणी हा गुण आहे. काय म्हटलं आपण की ह्या ज्या गोष्टी मी वर्णनाच्या संदर्भात सांगितल्या त्या या वस्तूंच्या ठिकाणी आहेत. आता जेव्हा आपण त्रिकोणाची व्याख्या किंवा त्रिकोण मी म्हटला, त्रिकोण म्हटल्याबरोबर तुमच्या डोळ्यापुढे त्रिकोणाची एक आकृती आली असेल बघा, आणि ही आकृती येताना 3 बाजू बंदिस्त ही डोळ्यापुढे ऑटोमॅटिकली येते. म्हणजे काय, तिचे हे गुण त्रिकोण हे म्हटल्याबरोबर आपल्या पुढे येतात. तसंच ईश्वराच्या संदर्भात स्पष्टीकरण देण्याचा यांनीही प्रयत्न केलेला दिसून येतो. आणि ते असं म्हणतात की ईश्वर म्हटला की ईश्वराचं अस्तित्व ऑटोमॅटिकली त्यात येतं. हे त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला दिसून येतो. पण हे इथे सिद्ध होत नाही, कारण जेव्हा आपण जे वर्णन केलेलं आहे किंवा व्याख्या केलेली आहे त्याच्या स्वरूपाची, म्हणजे आपले वर्णन किंवा व्याख्या ज्याला लागू पडतंय अशा वस्तू प्रत्यक्षात आहे किंवा नाही हे आपण अनुभवाच्या आधारे ठरवितो. म्हणजे जसं मी आता म्हटलं होतं त्याप्रमाणे विषारी साप मी अनुभवला, माहिती आहे मला की असं असं असल्यानंतर त्याला विषारी म्हणतात. तसं ईश्वराच्या बाबतीत अनुभव प्रश्नचिन्ह आहे. दिसतो का, अनुभव घेतला का, याचं उत्तर आपल्याला देता येत नाही. आणि म्हणून या ठिकाणी हा युक्तिवाद कुठेतरी फोल ठरलेला किंवा कमी पडलेला आपल्याला दिसून येतो. आता कांटचा याच्या बाबतीत कांटनी जसं इथे मांडलेलं आहे तसंच रसेलनी पण वेगळ्या पद्धतीने मांडलेलं आहे. रसेल या ठिकाणी म्हणतो की जसं तुम्ही आता आपण जे उदाहरणं घेतलेत तेच कंटिन्यू करू, ती म्हणजे तांबडी एखादी वस्तू. जेव्हा आपण एखादी तांबडी वस्तू म्हणतो तेव्हा निर्दिष्ट वस्तूच्या ठिकाणी तांबडेपणा हा गुण आहे. तसं जेव्हा आपण ईश्वर आहे असं अस्तित्ववाची विधान जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यावरून ईश्वराच्या अंगी अस्तित्व आहे असं आपण म्हणत नसतो. जसं मी आता म्हटलं तांबडी वस्तू आहे हे म्हणणं वेगळं आणि ईश्वर आहे हे म्हणणं वेगळं. या वर्णनात अंतर्भूत असलेले गुण एका तरी वस्तूच्या ठिकाणी असणं अपेक्षित असतं. आणि जेव्हा ईश्वराच्या बाबतीत आपण तपासणी करायला जातो तेव्हा आपल्याला ते तपासणीसाठी एकही उदाहरण देता येत नाही. आणि त्यामुळे पुन्हा ईश्वराच्या बाबतीत हा सत्ताशास्त्रीय युक्तिवाद फोल ठरलेला आपल्याला दिसून येतो. पण असं असलं तरी हा युक्तिवाद अजूनही कुठेतरी विचारात घेतला जातोय. अलीकडच्याच काळात चार्ल्स हार्टशॉन आणि नॉर्मन मार्क्सम या अमेरिकन तत्वज्ञांनी पुन्हा याला पुनरुज्जीवन दिलेलं दिसून येतं. आणि जरी हे पुनरुज्जीवन दिलेलं असलं तरी कांटनी ज्या अडचणी दाखवल्या आहेत त्या बाजूला करण्यात त्यांना अजूनही तेवढंच यश आलं आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. यानंतर जो दुसरा आहे तो आहे जगतशास्त्रीय किंवा कारणिक युक्तिवाद. आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं बघा की कारणिक युक्तिवाद म्हणा किंवा जगतशास्त्रीय युक्तिवाद म्हणा यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की जग हे कोणीतरी निर्माण केलेलं असलं पाहिजे. आता हे कोणी निर्माण केलं, कसं निर्माण केलं या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि मग विश्वामध्ये एक ज्याला आपण कार्यकारण संबंधाची मालिका
जी म्हणतो ती आहेच, कारण त्याच्याशिवाय आपल्याला प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण हे होऊच शकणार नाही. त्यामुळं जिथे कारण आहे, कारणानंतर कार्य आहे, पुन्हा कार्य हे कशाचं तरी कारण आहे आणि पुन्हा कार्य आहे, या पद्धतीने ही शृंखला आपल्याला पूर्ण विश्वामध्ये सतत बघायला मिळते. ईश्वराच्या अस्तित्वाकरिता हा युक्तिवाद बरेचदा वापरला जातो. याचे वेगवेगळे व्हर्जन्स आपल्याला दिसून येतात. पण पुन्हा प्रश्न निर्माण होतो की ईश्वराने जर जग निर्माण केलं असेल तर ते शून्यातून निर्माण केलं का, की त्याच्या बरोबर आधीच त्याच्यासाठी लागणारी सामग्री उपलब्ध होती का? कारण जसं या ठिकाणात असं म्हणता येईल की जसं समजा मला माठ निर्माण करायचंय, माठ निर्माण करायचं तर आधी माझ्याजवळ माती असणं गरजेचं. माती असेल तर माठ बनेल, माती नसेल तर माठ बनण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे जेव्हा कधी जग ईश्वराला निर्माण करायची इच्छा होती तेव्हा आधीच काही असे द्रव्य होते का ज्यातून ईश्वराने विश्वाची निर्मिती केली. त्यामुळे या युक्तिवादाच्या संदर्भात ईश्वराबरोबरच अशा काही गोष्टी होत्या का हा प्रश्न निर्माण होतो. आणि दुसरं इथे या ठिकाणी हा केवळ विश्वाचा निर्माता किंवा विश्व निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून पहिलं कारण असं जरी असला तरी बाकीचे जे प्रश्न आहेत की विश्वामध्ये वाईट गोष्टी काय आहेत, शिव गोष्टी आहेत तशाच अशिव गोष्टी का आहेत, किंवा दुःख काय आहे का आहे, उदासीनता काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उलगडणं किंवा त्याच्यातून उत्तरं देण्यास हा जो युक्तिवाद आहे हा युक्तिवाद कुठेतरी कमी पडताना आपल्याला दिसतो आहे. त्यामुळे जगाचे कारण काय या प्रश्नाचे उत्तर ईश्वर असं जरी तो देत असला तरी ईश्वराचे कारण काय या प्रश्नाला तो उत्तर देऊ शकत नाही. आणि इथे तो उत्तर देतो, तो म्हणतो की हा पहिलं कारण, आधी कारण आहे असं तो या ठिकाणी म्हणतो. पण जो नियम इतर सर्वांना लागू होतो, म्हणजे एका गोष्टीचं एक साधारण शृंखला सांगण्यासाठी एक थोडंसं वेगळं उदाहरण या ठिकाणी मी देते की दुधापासून दही, दह्यापासून लोणी, लोण्यापासून ताक. म्हणजे जेव्हा आपण ही चेन आपण लक्षात घेतली तर दूध हे दह्याचं कारण आहे. पण जेव्हा आपण दही आणि लोणी याचा विचार करतो तेव्हा दही हे कारण होतं आणि लोणी हे कार्य होतं. म्हणजे ही जेव्हा शृंखला आपण अशी पुढे पुढे नेतो तेव्हा एकातून दुसरं ते पुन्हा कारण होतं, मग पुन्हा कार्य होतं. अशा पद्धतीने ही शृंखला जाते. पण जरी अशा पद्धतीने ही शृंखला जात असली तरी जे पहिलं आहे त्याच्याही आधी कुठलं तरी कारण असलं पाहिजे असं एक या ठिकाणी म्हणता येतं. पण मग हे आधी कारण कोणाचंही कार्य नसतं. म्हणजेच ईश्वर हा जो आहे हा ईश्वर कोणाचंही कार्य नाही असं याला म्हटलं जातं. या पद्धतीने ही मांडणी आपल्याला केलेली दिसून येते. आता जगताचं कारण काय या प्रश्नात आलेला कारण हा शब्द अनेक अर्थांनी वापरला जातो. कारण या शब्दात जसा मी आता घटना आणि त्याचं कार्य याच्याशी संबंधित आता ऑलरेडी बोलले की एखादी वस्तू त्याच्यातून निर्माण होणारी दुसरी वस्तू म्हणजे कारण कार्य, कारण कार्य असं आपल्याला सतत दिसून येतं आणि हीच शृंखला कायम राहते. पण जेव्हा आपण आधी कारण हा शब्द वापरतो ना तिथे वदतो व्याघात होतो. आता वदतो व्याघात हा शब्द ऐकल्यावर कदाचित तुम्हाला नवीन काहीतरी वाटू शकेल, पण वदतो व्याघात याचा अर्थ जे आपण म्हणतो आहोत त्यालाच आपण कॉन्ट्राडिक्टरी बोलतो आहोत. म्हणजे मी म्हणते की असं होतंय की कारणातून कार्य निर्माण होतं, पुन्हा कारणातून कार्याशी शृंखला आहे, पण पहिल्याला काहीही मागे पुन्हा कारण नाही, म्हणजे ईश्वराला कोणतंही कारण नाही असं जेव्हा मी म्हणते म्हणजेच पहिले जे काही सांगितलं त्याला मी कॉन्ट्राडिक्टरी बोलते. हे बोलणं याचा अर्थ वदतो व्याघात होतो जो या युक्तिवादाच्या संदर्भात घडलेला आपल्याला दिसून येतो. नंतर याचा दुसरा एक अर्थ आहे तो म्हणजे कर्ता. आता कर्ता याचा अर्थ वस्तू निर्माण करणारा किंवा
जो वस्तूची निर्मिती करतो त्याला आपण कर्ता या अर्थाने म्हणतो. मग या ठिकाणी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्या गोष्टींना जीही गोष्ट निर्मित असते तिला कर्ता हा असतोच. मग जगताचा निर्माता म्हणजे ईश्वर अशाही पद्धतीने आपल्याला याचं एक स्पष्टीकरण दिलं जातं. मला असं वाटतं ही जी मीटिंग आहे ही एक यानंतर प्रश्न निर्माण होतो तो पुढचा की हे जे वस्तूला निर्माता आहे तसंच ईश्वर सुद्धा विश्वाला निर्माण करणारा असला पाहिजे. पण मग ईश्वराला कोणी निर्माण केलं? ज्या सगळ्या गोष्टींना जे नियम लागू होतात त्यात ईश्वर येत नाही का? आणि नाही येत असेल तर का नाही येत? जो दिसतच नाहीये, ज्याचा अनुभवच येत नाहीये, अशा गोष्टीच्या संदर्भात तो पहिला आहे हे मानण्याचा मुख्य काही आधार आपल्याजवळ आहे का? असा प्रश्न याही युक्तिवादाच्या संदर्भात आपल्याला दिसून येतो. आता यानंतर जो आपण युक्तिवाद विचारात घेतोय तो आहे योजनाधारित युक्तिवाद किंवा हेतुवादी युक्तिवाद. आता योजनाधारित युक्तिवाद या शब्दातच बघा किंवा हेतुवादी हे दोन शब्द आपण विचारात घेऊ म्हणजे संपूर्ण युक्तिवादच काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. आता योजनाधारित युक्तिवाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा योजना म्हणजे या ठिकाणी कुठलीही गोष्ट करताना तुमच्या लक्षात आलं असेल की योजनेशिवाय कुठलीच गोष्ट व्यवस्थित होत नाही. आणि निसर्गाकडे जर आपण बघितलं ना तर निसर्ग हा इतका योजनाबद्ध नियमबद्ध आहे की तो आपली पायरी सोडून वागत नाही. आपण त्याला डिस्टर्ब करतोय आता दिवसेंदिवस तो वेगळा भाग आहे, पण अदरवाईज जर आपण त्याला बघितलं तर निसर्गामध्ये अतिशय नियमबद्धता आपल्याला दिसून येते. ही नियमबद्धता जी आहे ही कोणीतरी निर्माण केलेली असली पाहिजे. म्हणजे याच्यासाठी कोणीतरी एक कर्ता असला पाहिजे. मग हा कर्ता कोण असू शकेल? मानव तर असू शकत नाही, कारण मानवामध्ये ही ताकदच नाही आहे की एवढा मोठा सृष्टीचा पसारा तो स्वतःच्या हातात घेऊ शकेल. मग कोण असू शकेल? मग या ठिकाणी त्या संदर्भात सांगितलं जातं की ईश्वर हा त्याचा घटक असला पाहिजे. आता जेव्हा हे मॅम तुमचा व्हिडिओ ऑफ आहे. ओके, माझा व्हिडिओ ऑफ आहे का? जस्ट मिनिट हा, एक मिनिट. दिसतंय आता? हो मॅम. येस येस. तर सगळ्यात पहिला या संदर्भात जो आहे तो आहे योजनाधारित युक्तिवाद. आता योजनाधारित आपण आता सुरू केलेलं होतं की योजना ही प्रत्येक ठिकाणी आपल्याला निसर्गाकडे कुठेही बघितलं तर निसर्गामध्ये आपल्या लक्षात येतं की योजना ही आहेच. योजनेशिवाय आपल्याला कुठलीच गोष्ट दिसत नाही. आणि मग ही माणूस तर तयार नाही करू शकत, कारण त्याच्याकडे एवढी बुद्धीच नाहीये की तो इतका मोठा पसारा सांभाळेल. मग कोण सांभाळू शकतं? तर कुठली तरी सर्वशक्तिमान अशी जी कोणी शक्ती असेल ती सांभाळू शकते. मग ती कोण असेल? तर ईश्वर असेल. अशा पद्धतीने याची मांडणी केलेली दिसून येते. त्याचबरोबर हेतू म्हणजे जेव्हा कुठल्याही गोष्टीसाठी आपण का करतोय हे आपल्याला क्लिअर आहे असं करणारी कोणीतरी व्यक्ती असली पाहिजे. आणि ती पुन्हा एवढा मोठा माणूस नाही करू शकत, म्हणून आपण पुन्हा ईश्वराचा विचार या ठिकाणी केलेला दिसून येतो. मग या सगळ्या स्पष्टीकरणावरून असं आपल्याला दिसून येतं की निसर्गात जे काही सगळी मांडणी आहे ती सगळी मांडणी ही निसर्गातली ईश्वराने केलेली असली पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला या युक्तिवादाच्या अंतर्गत सांगितलेलं दिसून येतं. पण असं जरी असलं तरी पुन्हा
हे करणारा आहे असं स्पष्ट कुठेही आपल्याला दिसत नाही. कारण निसर्गाचे जे नियम आहेत ते निसर्गाचे नियम आणि मानवानी केलेले, आपलं हे ऍक्च्युली गणित कुठे चुकतं, आपण मानवाच्या अनुषंगाने याचा विचार करतो. म्हणजे कसं की समाजात राहायचं असेल तर समाजात मानव काही नियम निर्माण करतो आणि मग ते नियम असले की आपलं सगळं जे व्यवहार आहेत ते व्यवस्थित चालतात. मग असंच निसर्गाच्याही बाबतीत लागू आहे असं आपण करतो आणि म्हणून निसर्गात ही सगळी व्यवस्था लावणारा कोणीतरी असला पाहिजे हे आपण स्वीकारतो आणि म्हणून ईश्वराचं अस्तित्व मान्य करतो. पण सगळ्यात मोठा आणि महत्वाचा भेद असं लक्षात घेतला पाहिजे की निसर्ग नियम आणि किंवा ज्याला आपण कायदे एक प्रकारचे म्हणू, यात खूप मोठा फरक आहे, जो फरक या ठिकाणी विचारात घेतलेला दिसून येत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आपल्याला अडचण झालेली दिसून येते. यानंतरचा जो आहे तो आहे नैतिक युक्तिवाद. नैतिक म्हणजे मॉरल. आता काय याची गरज आहे, ईश्वराची गरज नैतिकतेसाठी का आहे, तर विश्वामध्ये अनेक अनुभव येतात, कधी चांगले येतात कधी वाईट येतात. मग या चांगल्या आणि वाईटाच्या बाबतीमध्ये आपल्याला एक व्यवस्था दिसून येते. नीती नियमांप्रमाणे वागण्याची जी पद्धत आहे, जर चांगलं वागलं तर त्याला बक्षीस, जर नाही वागलं तर त्याला शिक्षा, हे एक साधारणपणे आपण नेहमी आपल्या व्यवहारात असतं. मग हेच संपूर्ण जीवनाचं कॅल्क्युलेशन करणारा कोणीतरी असला पाहिजे आणि मग तो कोण असेल तर तो ईश्वर असेल. अशा पद्धतीने हा नैतिक युक्तिवाद आपल्याला मांडलेला दिसून येतो. आता जेव्हा आपण याचा विचार करतो तेव्हा कुठलीही गोष्ट बघा सहेतुक असेल तरच त्याचे रिझल्ट्स म्हणजे ते चांगले असो किंवा वाईट असो याची जबाबदारी आपल्याकडे असते. म्हणजे जेव्हा आपण ठरवून केलेलं असतं तेव्हा त्याचे वाईट आणि चांगले हे परिणाम आपल्याला दिसतात. मग हे वाईट आणि चांगले परिणाम देणारा कोणीतरी असला पाहिजे आणि तो कोणीतरी म्हणजे कोण तर ईश्वर. या पद्धतीने नैतिक युक्तिवाद मांडलेला आपल्याला दिसून येतो. बरेचदा असं आपल्याला दिसतं की विश्वामध्ये जे लोक चांगलं काम करतात त्यांना वाईट अनुभव जास्त येतात आणि जे वाईट असतात त्यांची बरेचदा गाडी खूप चांगली निघून जाते. मग असं होत असेल तर आम्ही चांगलं का वागावं, त्यांनी काय होणार आहे आमचं, असे विचार मनामध्ये येऊ शकतात. मग या परिस्थितीमध्ये ईश्वर हा जर आपण मानला तर तो फळ देणारा असेल. जरी या क्षणी आपल्याला असं वाटत असेल की मला वाईट जास्त अनुभव येतात आहेत, तरी हे कॅल्क्युलेशन करणारा कोणीतरी आहे आणि तो पुढे मला चांगलं काहीतरी देईल या आशेने किंवा या इच्छेने माझं कर्म हे मी निरंतर योग्य करण्याचा प्रयत्न करते. आणि मग या आशेने किंवा या इच्छेसाठी आपल्याला ईश्वराचं अस्तित्व मान्य करण्याची गरज या युक्तिवादात आहे, युक्तिवादानुरूप सांगितलेली आपल्याला दिसून येते. आता हे जेव्हा म्हणतो तेव्हा कांटने याच्याशी संबंधित आपला युक्तिवाद मांडला आणि तोही याच पद्धतीने म्हणाला की जेव्हा कर्तव्य किंवा इतर सगळ्या चांगल्या गोष्टी मी करतो तेव्हा त्याचं फळ देणारा ईश्वर हा आता नाही पण पुढे तरी मला देईल, अशा पद्धतीने त्याने विचार केलेला आपल्याला दिसून येतो. पण प्रश्न निर्माण होतो की नैतिक वागण्यासाठी ईश्वराची खरंच गरज आहे का? मला जर चांगलं वागायचं आहे, चांगलं इन द सेन्स की जे नैतिकदृष्ट्या योग्य आहे, जे नैतिकदृष्ट्या योग्य आहे ते करण्यासाठी ईश्वराची खरंच गरज आहे का? म्हणजेच कुठला तरी दंडूक डोक्यावर ठेवून मी चांगलं वागणं हे खऱ्या अर्थाने मी केलेलं कर्म आहे असं म्हणता येईल का? कारण भीतीपोटी केलेलं कर्म हे कुठेतरी ज्याला आपण स्वतःच्या इच्छेने केलेलं कर्म
या कॅटेगरीत घेऊ शकतो का? कारण भीती ही जर त्याचा मेन उद्देश असेल तर मी केलेल्या कृतीला मी स्वातंत्र्याच्या अनुषंगाने विचारात घेऊ शकते का, हा प्रश्न याच्या संदर्भात निर्माण होतो. आणि त्यामुळे ईश्वराची गरज खरं तर याही दृष्टिकोनातून तेवढी आपल्याला दिसत नाही. आणखीन अशी अनेक माणसं आहेत की जी निरीश्वरवादी आहेत, म्हणजे ईश्वराचा स्वीकार ती करत नाहीत, पण म्हणून ते काही ती नैतिक नसतात असं होतं का? असंही होत नाही. अनेक व्यक्ती अशा आहेत की ज्या ईश्वराला मानत नाहीत पण नीतीला सोडत नाहीत. आणि म्हणून हा जो बेस घेऊन यांनी ही जी मांडणी केली आहे तीही तितकीशी पुरताना आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे अशा या सगळ्या प्रश्नांचा जेव्हा विचार करतो, तसंच जेव्हा आपण प्रेयस आणि श्रेयस, तुम्हाला माहिती आहे दोन शब्द तुम्हाला सगळ्यांना कदाचित परिचितही असतील, की काही गोष्टी या प्रिय असतात पण त्या श्रेयस नसतात, काही गोष्टी या श्रेयस असतात पण त्या प्रिय नसतात. उदाहरणार्थ म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट लक्षात येईल की समजा तुमची आता एक्झाम आहे आणि या एक्झाम्सच्या वेळेलाच एखाद्या मित्राने तुम्हाला असं सांगितलं की बाबा रे, या ठिकाणी हा सिनेमा लागलाय, जो पहिला शो आहे आणि उद्या जरी पेपर तुझा आहे तरी आपण जाऊन बघून येऊ. मे बी तुम्हाला तो आवडणारा ऍक्टर असल्यामुळे ते प्रेयस असेल, जायची इच्छा नक्की आहे, पण खरंच ते योग्य आहे का? उद्याचा पेपर महत्वाचा आहे की आजचा हा सिनेमा महत्वाचा आहे? ही निवड आपल्याला करता आली पाहिजे. आणि ही निवड करण्यासाठी पुन्हा कुठल्या तरी ईश्वराची गरज मानण्याची इथे गरज उरत नाही. कारण आपला विवेक, स्वतःचा विवेक, आपली बुद्धी जर आपण जागृत ठेवली तर ऑटोमॅटिकली आपण योग्य निर्णय घेऊ. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये ईश्वराची गरज आपल्याला पडत नाही असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. मग या सगळ्या मुद्द्यांवरून असं एक लक्षात येतं की जो नैतिक आधार का मानला? कारण आपल्याला केलेल्या कर्मांचं फळ देणारा कोणीतरी आहे, ही जी कन्सेप्ट होती याच्या आधारे हा मांडला. पण यात हे सगळे मुद्दे जे आता मी तुम्हाला मांडले यांचं उत्तर हा युक्तिवाद तेवढ्या व्यवस्थित पद्धतीने आपल्याला देताना दिसत नाही आणि त्यामुळे इथे कुठेतरी कमी पडते. इवन कांटने सुद्धा नैतिक प्रज्ञा जी आहे याच्यासाठी ईश्वर गरजेचा आहे असं कुठेही म्हटलेलं आपल्याला दिसून येत नाही. यानंतर शेवटचा युक्तिवाद जो आहे तो आहे गूढवादी किंवा साक्षात्कारवादी युक्तिवाद. आता या युक्तिवादाचं अतिशय सोपं स्वरूप आहे. आपल्याकडे असं मानलं जातं, आपले ऋषी मुनी किंवा जे संत साधू किंवा त्या लेवलला गेलेली लोक अशी मान्य करतात की ईश्वराचा साक्षात्कार आम्हाला झाला, ईश्वराचा अनुभव आम्हाला झाला आणि ही आमची खात्री आहे, आम्हाला कुठेही शंका नाहीये की आम्ही ईश्वराला पाहिलं किंवा पाहिलं नाही. आम्हाला तो दिसला आणि त्यांनी जे काही आम्हाला करायला सांगितलं ते आम्ही आमच्या पुढच्या संपूर्ण जीवनामध्ये करणार आहोत. आणि तिथे कुठेही आमच्या मनामध्ये किंतु परंतु असण्याची शक्यता सुद्धा नाहीये, कारण आम्ही ईश्वरात लीन आहोत किंवा ईश्वरमय आहोत या पद्धतीने मांडणी केलेली आपल्याला दिसून येते. पण या संदर्भात पुन्हा प्रश्न निर्माण होतो की जर असं असेल आणि हा अनुभव बघा हा केवळ एखाद्या व्यक्तीला किंवा असा आलेला नाही, तर अनेक व्यक्तींना हा साक्षात्काराचा अनुभव येतो. म्हणजे यांना प्रत्येकांना ईश्वर दिसला ही एक कन्सेप्ट आपण मान्य केली. आता जर असं असेल तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येकाचे अनुभव भिन्न भिन्न का? कोणाला ईश्वराचं स्वरूप हे विश्वातच दिसतं, कोणाला विश्वाच्या बाहेर दिसतं, कोणाला ईश्वर एकच दिसतो, कोणाला ईश्वर अनेक दिसतात. मग असे भेद जे आहेत हे भेद का होतात? जर ईश्वराचा अनुभव प्रत्येकाला येतोय तर हा अनुभव भिन्न भिन्न प्रकारे
का येतो याचं एक्सप्लेनेशन जर मागितलं तर ते एक्सप्लेनेशन या व्यक्ती तेवढ्या पद्धतीने देऊ शकत नाही, किंवा काही वेळेला यांच्यात वाद असे असतात की मी जो म्हणतोय तो ईश्वर बरोबर आहे, दुसऱ्याचा ईश्वर आहे की नाही मला माहित नाही. मग अशा परिस्थितीमध्ये कोणाचा ईश्वर खरा आणि कोणाचा ईश्वर खोटा हा पुन्हा प्रश्न निर्माण होतो. आणि मग या परिस्थितीमध्ये हा जो मांडलेला युक्तिवाद आहे यांचा की आम्हाला साक्षात्कार झाला, ईश्वराचं असं स्वरूप आहे आणि हे ईश्वराचं स्वरूप जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला विशिष्ट पद्धतीची साधना, विशिष्ट पद्धतीचं वागणं जर तुम्ही कराल तर तुम्हालाही हा अनुभव येईल. हे म्हणणं जे आहे ते जर दुसऱ्यासाठी वेगळं, तिसऱ्यासाठी वेगळं, चौथ्यासाठी वेगळं, तर मग पुन्हा प्रश्न या संदर्भात निर्माण होतो. हे थोडक्यात असं म्हणता येईल की हे पाचही युक्तिवाद जर आपण बघितले तर या पाचही युक्तिवादांच्या आधारे आपल्याला ईश्वराचं अस्तित्व सिद्ध करण्यात अडचणी नक्कीच येतात. आपण इथे या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक युक्तिवाद जेव्हा सांगितला जातो तेव्हा त्याच्यामध्ये काही अडचणी आपल्याला दिसून येतात. मग ईश्वराचं अस्तित्व नाही का? तार्किक दृष्ट्या कदाचित याचं अस्तित्व आपल्याला सांगता येईल किंवा सांगता येणार नाही. पण जेव्हा तुम्ही व्यावहारिक जगतामध्ये वावरता तेव्हा एक ज्याला आपण म्हणू आदर्श म्हणा किंवा आधार म्हणा किंवा कुठली तरी एखादी शक्ती की जी तुमच्या सोबत आहे असं वाटल्यावर तुमच्या कामात येणारा बदल म्हणा, या सगळ्या दृष्टिकोनातून मी पुन्हा म्हणते मानण्यासाठी म्हणून, आहे साठी म्हणून नाही, दोन मध्ये फरक आहे. मानण्यासाठी म्हणून आपण ईश्वराचं अस्तित्व स्वीकारू शकतो. पण युक्तिवादांच्या अंतर्गत जर याला स्पष्ट करायला गेलं तर ते आपल्याला स्पष्ट पूर्ण करता येत नाही, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. इथे मी आपलं विवेचन थांबवते. थँक्यू मॅडम, खूप छान तुम्ही हा विषय हाताळला. ठीक आहे, म्हणजे थँक्यू. जसं तुम्ही विद्यार्थ्यांना म्हणताय आपल्याही मनात भरमसाठ प्रश्न येतात की नेमकं याचं स्वरूप काय, आपण याला मानावं की न मानावं. ठीक आहे, म्हणून तत्वज्ञान काय, तो ऍटिट्यूड आहे, म्हणजे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन. तुम्ही ज्या दृष्टिकोनातनं एखाद्या गोष्टीला बघता त्या दृष्टिकोनातनं आपण त्याला ते हे करण्याचा सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, आणि म्हणून तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे की त्यांनी ईश्वर मानावा की न मानावा. ठीक आहे, हे आर्ग्युमेंट शेवटपर्यंत होतच राहील. आणि म्हणून मला विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की जेव्हा आपण तत्वज्ञानात आता समोर जात जातो, जसं आता इथे थेइझम आहे, अँटीथेइझम आहे, पांथेइझम आहे. ठीक आहे, आणि खूप सारे याच्यातनं एक 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 मुद्दे उदयास आलेले आहेत. तर याचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की अरे यार, खरं तत्वज्ञान आता सुरू झालेलं आहे. म्हणून मी विद्यार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी हा विषय घ्यावा समोर पीजी करिता आणि याच्यात थोडंसं आणखी समोर जावं. थँक्यू व्हेरी मच मॅडम. नक्की.